महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आज दारवा यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार करतात। आज त्या दारवा भागातील बोरिया भागामध्ये ताई आपण ग्रामीण भागामध्ये प्रचार यंत्रणा राबवित आहे का? ग्रामीण भागामध्ये प्रचार यंत्रणा राबवित आहे। अल्पावधीतच 12 ते 16 दिवस बाकी आहे शिल्लक। कशा पद्धतीने आपण मतदानापर्यंत पोहोचू? निश्चित ग्रामीण भाग जरी असला तरी मी प्रत्येक गावागावात सगळी ओळखीची माणसं जिव्हाळ्याची माणसं आहे। पक्षाचं संघटन गावागावात बदलत आहे। महायुतीचे सर्व बूथ प्रमुख असतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत महायुतीच्या सर्व पक्षाचं पक्षबांधणी ही मजबूतपणे झालेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच मतदारांपर्यंत जाणं हे त्या माध्यमातून सोपं झालेलं आहे। आणि वेगवेगळ्या सर्कल वाईज बैठका असतील, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका असतील आणि तुम्ही सगळे आहातच डिजिटली मला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे। त्या माध्यमातून मी माझे विचार आणि याहीपेक्षा ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे। त्याच्यामुळे निश्चितच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून जे काम देशभरात झालेलं आहे, या देशाचे सगळे लाभार्थी असतील, या सगळ्या कामांचा जो एक विकास कामांचा मोठा पाठभार मोठा हातभार माझ्या मागे आहे, त्या माध्यमातून मी गावकुसापर्यंत पोहोचेल। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज पुन्हा यवतमाळात येतात। गेल्या 2 ते 3 वेळा इथे येऊन गेल्या। त्यांना इथे येऊन आपल्या आढावा घ्यायची वेळ येऊन राहिली नाही। ते फक्त इथेच नाही आहेत, लोकसभेच्या ज्या ज्या जागांवरती आमचे सगळे उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ते चाललेले आहेत। आणि निवडणुकांच्या काळामध्ये पक्षप्रमुख या नात्यानं प्रत्येक उमेदवाराची काळजी घेणं, त्या उमेदवाराकडे जाणं हे ते कायमच करत असतात। त्याच्यामुळे काही गरज पडते किंवा काम पडते म्हणून ते येत नाही, तर ह्या त्यांच्या पूर्वनियोजित दौरा आहे। भावनाताई प्रचार यंत्रणा सुरून आता कमी दिवस आहेत, पण भावनाताई दिसून नाही राहिल्या प्रचार यंत्रणेत? नाही, त्या जरी दिसत नसल्या तरी पडद्यामागून त्यांना जे करायचं ते सगळी मदत त्या करतातच आहे आणि निश्चित त्या प्रचारात माझ्यासोबत असतील। धन्यवाद। निश्चितच ग्रामीण भागामध्ये प्रचार यंत्रणेचा धुराळा उडत आहेत आणि आज यवतमाळच्या बोरी भागामध्ये राजश्री पाटील यांनी प्रचार यंत्रणा राबवीत महिलांना भावनिक साथ करत आपलं आव्हान, आपलं मतदार हे त्यांना मागित आहे। निलेश पाळगे, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।